आई वडिलांची सेवा करणारे, आई वडिलांची सेवा न करणारे, चपटे हाणून घरी येणारे, चपटे हाणून घरी न येणारे, बायकोचा बेलण्याने मार खाणारे, बायकोचा बेलण्याने मार न खाणारे, यांच्या देखील कृपा आशीर्वादाने व सरपंच सोले महाराज, सांगळे महाराज व आदरणीय बर्डे महाराज यांच्या परिचयातून ही कीर्तन रूपी सेवा मी अवप ईश्वरी महारुद्र नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल. तर या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा सर्व संत श्रेष्ठ असणारे तुकोबर आहे. अहो, त्या तुकोबरायांचा गाथा दगडासहित लाळ्यासारखा 13 दिवस पाण्यावरती तरला. अहो, ज्यांच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाला साक्षात पांडुरंग परमात्मा आले असे हे थोर देहनिवासी संत ते म्हणजे जगद्गुरु तुकोबर. अशा या तुकोबरायांच्या गाथ्यातील 4 चरणाचा गणपती रायाचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. मग या अभंगामध्ये आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज काय बरं सांगू इच्छित आहे, तर ते सांगतायत की जो हा गणपती, हा गणराज आहे, तो स्वतःकडे आपल्याला आकर्षित करतो, आपलं मन वेधून घेतो स्वतःकडे, असा हा थोरासा गणपती राय. अहो, तो आपल्या या पूर्ण शरीराचाच राज आहे. आता आपण बघा ना, आपलं मन कुठं स्थिर असतं का, तर नाही. जरी आता काही म्हणतात ते, पण त्यांचं लक्ष पाऊस येईल का, उडीद भिजन का, उगाच आलो उगाच आले, लय जागावं लागतंय, त्यांच्या मनात तेच सुरू. तिकडं कसं सुरू असेल, घरी कुलूप लावलंय का, त्यांच्या मनात तेच. इथं जरी शरीराने असले तरी आपलं मन दुसरीकडे असतं, परंतु हा गणपती आहे ना, तो आपलं मन दुसरीकडे जाऊन देतो का, नाही, स्वतःला आपल्याकडे आकर्षित करतो. आणि म्हणून हा आपल्या इंद्रियाचा सर्व राजा आहे. आता त्याच्या पूजनाशिवाय कोणतं शुभ कार्य होतं नाही. कुठं तमाशा सुद्धा असू द्या, त्याची पूजा केल्याशिवाय सुरुवात होती नाही. काही कार्य असू द्या, परंतु त्याची पूजा आपण करतो आणि तो आपल्या या सर्व इंद्रियाचा, देहाचा राजा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. अहो, तुकाराम महाराज म्हणतात की जो प्रधान आहे, जो चालक आहे, तो फक्त गणपती राय. आणि ते स्वतःबद्दल देखील सांगतात की मी नारायण आहे. आणि तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की हे मन खरंच खूप चंचल आहे. आता जरी इथं असलं तरी तिकडे अमेरिकेचा विचार असतो, कुठं लांब, पार लांब गेलं आपलं मन. म्हणजे कुठेही मन जातं. सगळ्यात गतिमान म्हटलं तर आपलं मनच आहे. आणि हे चंचल मन आपल्यामध्ये वास करतं. आता मन कुठं काही आपलं अवयव आहे का हो, तर नाही. कुणी ऐकले मनातून रक्त आलंय, मनाला जखम झाली, डॉक्टरांकडे नेलंय, ऐकलं का, नाही. मन हा अवयवच नाहीये. आणि हे असं असणारे जे मन आहे ना, ते अजिबात चंचल म्हणजे ते स्थिर नाहीच आहे, चंचल आहे. आणि दुसरं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की जे आपल्याला पाठबळ आहे गुरुचं, ते गणपती रायाकडूनच भेटतं. विठ्ठल. नियोजन देखील खूप सुंदर आहे. आपण कधी विचार केला का हा आपण गणपती बसवतो, याची पूजा करतो, आरती करतो 2 टाइम, परंतु कधी विचार केला आपण त्याच गणपती राया पुढे डीजे लावून नाचतो. अहो, त्या डीजेच्या आवाजाने वयोवृद्ध माणसांना त्रास होतो, हे पण आपण बघत नाही. आणि दुसरं म्हणजे तो गणपती बसवतो, त्याची आई कोण, वडील कोण, जन्म कुठं झाला, कसा झाला, याचा आपण विचार करतो नाही. गणपती बसवायचा म्हणून बसवायचा, आणली मूर्ती की बसवली. आता दादा मला तू सांग,
गणपतीरायाच्या वडिलांचं नाव काय? महादेव. आता आईचं नाव तू नको सांगू पिंट्या, ग बस. आईचं नाव पार्वती. वा, प्रश्नाचं उत्तर आले, टाळ्या वाजवा. आता आपल्या गावातल्या लेकरांचं आपणच कौतुक नाही करायचं तर मग कुणी करायचं? आता दादा मला तू सांग बर का, तू नाही, त्यांच्या भावाचं नाव काय? काय बरं ते जाऊ दे. आता सांगा मला, सैराट पिक्चर मधली हिरोईन कोणची? आता एकमेकाला चिमटा घेऊ घेऊ सांगते बरं, कानात सांगते, पण इथं सांगणार नाहीत. मला माहिती आहे तुम्हाला येतंय. जर आपण विचार केला तर आपल्याला सैराट पिक्चर मधली हिरोईन विचारली तर आपण लाजतो, सांगत नाही, पण मनात उत्तर असतं बर का. आता तो प्रश्न म्हणल्यावर तर असणारच, परंतु त्याच ऐवजी जर आपल्याला गणपतीरायाची माहिती विचारली तर ती येणं देखील आवश्यक आहे. विठ्ठल. पण मग आपला मुद्दा हा सुरू होता की त्यांची आई कोण, वडील कोण, त्यांचा भाऊ कोण? त्यांचे आई वडील पार्वती आणि शंकर कैलाश पर्वत या ठिकाणी राहणार. बरं मग या शिवशंकराचं या पार्वतीचं लग्न कसं झालं? ते काय आपल्यासारखं नव्हतं. पार्वतीने 5000 वर्ष तपश्चर्या करून शंकराला प्राप्त केलं होतं. आताच विचारूच नका. पुजारी जमून द्यायला 2-3 लाख रुपये घेतो, मग जमितो. तो काय साधा सुद्धा नाही. मी बघितलं, डोके खाजवायला लागले ना. पुजारी कोण आताचा 2-3 लाख रुपये घेतात. एजंट काय लग्न जमून द्यायला, पोरगी बघायला आताच्या काळात पोरींना डिमांड आले, बरोबर. आता ती पोरगी बघायला या एजंटलाच द्यावा लागते 2-4 लाख रुपये. लग्नाचा खर्च बिचाऱ्या गड्याकडं. म्हणजे आजकालची एवढी वाईट परिस्थिती आहे ना, काय बायका ताणू घेतात बिचाऱ्या शंकराला आताच्या. कुठं काही बोललं तिने मोबाईल वरती 4 तास बोलायचं. बिचारा पैसे आणले घरामध्ये, चहा नाही द्यायचा, जेवायला नाही, 2 शब्द बोलणारच, हमखास बोलते. आता हा शंकर बोलला की पार्वतीने कपडे काढायचे, कपाटातले 2-4 साड्या भरायच्या, त्यांनीच घेऊन दिलेल्या पिशवीत टाकायच्या. मी चालले माहेराला, लेकर असले की धरा तुमचे लेकर, जणू काय तो जन्मच दिला नाही बाई. एवढ्यावर नाही, जर लेकर जर कुठं हुशार असले, कुठे नंबर आणला, लगे म्हणते माझे लेकर येतात, माझ्यावर गेलेत म्हणून नंबर आणलाय. आणि जर माहेराला जायची वेळ आली तर धरा तुमचे लेकर. म्हणजे अशी परिस्थिती. पण आपण महिला, मी सांगते त्यांना की तुम्ही तुमच्या शंकराला ताणून घेऊ नका, पण या मस्त आरती करायला तयार आहेत, त्यांच्या पूजा करायला तयार आहेत, त्यांना 2 टाइम जेवण द्यायला तयार आहेत, पण तो पठ्ठ्या तर शुद्धीत पाहिजे. तो रस्त्यावरती पिऊन लोळतो, घरी आल्या म्हणतो फाडून टाकीन, तोडून टाकीन. अरे पिस्तुले, तुझी पॅन्ट फाटलेली बघ, निघला तिला याड्यावणी करायला. काय शंकर जी झुलत हिंडत येत. आता आम्ही गाडीवरती येत होतो, रस्त्यावरती पडलेला. म्हणजे आताची परिस्थितीला वाईट. कोण पार्वतीने कोणत्या शंकराची पूजा करावी? पूजा करण्याच्या ऐवजी नैवेद्याने फुकारीने पूजा करावी त्याची. आता तसंच नाही तर मग करावं काय असले शंकराचं? विठ्ठल. असंच एक सत्य घटना, नीट लक्ष देऊ नये का. एजंट पुजारी त्यांनी 2-4 लाख रुपये घेतले, पोरगी शोधली. ह्यो गडा आपला बिचारा भोळा होता, ती पोरगी मात्र लय चालाक.
लग्नाच्या आधी तिला माहित होतं चांगलं फ्रीज येणार आहे आपल्या घरामध्ये, चांगले रॅक येणार आहे, चांगले भांडे येणार आहेत, म्हणून ती लग्नाच्या अगोदर मिस कॉल वर मिस कॉल करायची. लग्न जमल्यावर, लग्न झालं, 7 फेरे घेतले, आता वाटा लावण्याची वेळ आली. आता मला सांगा, तुम्ही जायच्या वेळेस आईच्या, वडिलांच्या, भावाच्या गळ्यामध्ये पडू पडू रडायचात की नाही? कुणीच नाही असं की ज्याच्या डोळ्याला थेंब आला नाही. कुणीच नाही. रडायचात ना का नव्हता? नव्हता रडत? वाट सासरी जायच्या वेळेस नव्हता रडत? रडत होता ना? मग मोठ्याने सांगा, रडत होता? आवाज आहे. रडत होत्या. पण ती पोरगी ह्यो बघतोय, ती हालाना डुलाना, तिच्याच गळ्यामध्ये पडू पडू ते बाकीचे रडत होते, ही आपली हालाना डुलाना अशी उभी. डोळ्यातून थेंब येईना, कुठं दुःख झालंय असं वाटाना तिला. ह्यांच्या काही लक्षात आलं नाही. तो म्हणला बिचार, अयो लय प्रेम करते बाया माझ्यावर, आईला मला सोडून चालली तरी रडाना. बाई लय नशिबान भेटली, उशिरा भेटली, पैसे देऊन भेटली, पण भेटली, चांगली भेटली. मनामध्ये तो लय खुश झाला. गाडीमध्ये बसले 2 जण. 1 2 3 4 5 6-7 किलोमीटर वर गाडी गेली रे गेली. पुढून गाड्या आडव्या आल्या. उत्तर, कोणाची पोरगी कोणाला विचारून चालली? जी बदडून काढले ड्रायव्हर सहित सगळे माणसं, जी लाल झाली, सगळे वळखाना लाल. पोरगी निघली तशीच. म्हणजे काय आताच्या पार्वत्या पण निघाल्यात ना. पण तुम्ही कधी विचार केलाय का, लग्न असलं ना तर हे पिस्तुल नको म्हणायला, पण हे